नमस्कार बाबा. हा नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. शिवाजी सभाजी फाफाळे, हां तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. हां, गावाचं नाव? फाफाळे शिवार. हां, ओतूर फाफाळे शिवार, बरोबर. तर बाबा, आज आपण आपल्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आले, बरोबर. तर तुमच्या हातात जो कांदा आहे, आता हा कांद्याचा प्लॉट साधारणतः किती दिवसात झाले आहे बाबा? हा 1.5-2 महिन्याचा झालेला आहे. हां, म्हणजे 1.5 ते 2.5 महिन्याचा कांदा आता झालेला आहे, बरोबर. तर कांदा या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले आहे, कांद्याला पहिला बेसल डोस मी आपल्या खतांचा टाकेले, जैविक खतांचा, बरोबर. म्हणजे आपली जे ओमसाई फर्टिलायझरची जी खतं आहेत ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार ती तुम्ही खाली टाकलेली बेसल डोसला, बरोबर. हां, बरोबर. तर मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं तुम्ही बेसल डोसमध्ये खाली टाकल्याच्या नंतर तुम्हाला बाबा याचे काय काय रिझल्ट जाणवले? काय पोगर बिगर झालाय, पातीची संख्या चांगली आहे. हां, मळी चांगली आहे. हां, पुन्हा आणि गाठ झालेली. आता तसं जर पाहायला गेलं ना प्रत्यक्षात, तर आहे ना खालून आहे ना 1.5 महिन्याच्या मानाने जर कांदा म्हणलं 1.5 ते 2.5 तर एकदम आहे ना जबरदस्त खालून खोडातून चांगल्या प्रकारे फुटवा आहे. आणि महत्वाचं आहे ना लूज पात नाही कांद्याची एकदम कडक पात आहे, बरोबर. आणि आता तुमच्या हातात जो कांदा आहे जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना तर कांद्याला पांढरी मुळी पण भरपूर प्रमाणात आहे. आणि महत्वाचं काय आहे का कडक पात असल्यामुळे ना, म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा प्लॉटवर अटॅक दिसत नाही, बरोबर. आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं थोडंसं झूम करून त्या साईडला तर तिकडं ऊसाचा प्लॉट दिसतोय, बरोबर. हे बघा ना, आता ते ऊसाच्या प्लॉटसाठी सुद्धा तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरलेली, बरोबर. तर मला एक सांगा, साधारणतः किती वर्षापासून तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरताय? 3-4 वर्ष झाली. 3 ते 4 वर्षापासून, बरोबर. तर याच्या आधी कोणकोणत्या पिकांसाठी वापर केला होता? कांद्यासाठी, ऊसासाठी, केळीसाठी. हां, म्हणजे कांद्याला वापरलेले, ऊसाला वापरलेले, केळीला वापरलेले, बरोबर. म्हणजे साधारणतः किती वर्षापासून वापरताय तुम्ही हे खतं? 4 वर्ष. हां, म्हणजे 4 वर्षापासून प्रत्येक पिकांसाठी वापरताय, बरोबर. तर आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहेत ना? तर इतर शेतकऱ्यांना तुमच्या खतांबद्दल काय सल्ला असेल बाबा? त्यांना सांगत असतो, पण ते ज्याच्या मनावर आहे. हां, म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही ना 4-5 वर्ष झाले तेव्हापासून वापरताय आणि प्रत्येक पिकासाठी वापरताय, बरोबर. कारण कसं आहे, जमिनीत सेंद्रिय कर्ब किंवा बाकीचे जे मायक्रोटन वगैरे तुम्हाला या खतातून मिळतात ते, बरोबर. तर आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. ओके.